गुड मॉर्निंग. मी जस्ट नॉर्मल बोलता बोलता नेहाला म्हटलेलं की अगं शेवयाची खीर खाऊन किती दिवस झाले, आणि तिने लगेच 2 दिवसांच्या आत मला खीर बनवून आणली. लंच टाइम होता, मग मी तिला म्हटलं आपण दोघी जणी एकत्रच लंच करूयात, त्यानिमित्ताने एकमेकांना कंपनी तरी मिळेल. आणि नेहा खरंच थँक्यू सो मच. खीर खूप यमी होती. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं की आमची गादी पूर्णपणे भिजलेली होती आणि आम्ही नंतर तिला ठेवली उन्हामध्ये सुकण्यासाठी. तर जवळजवळ 4 दिवस तिला आम्ही असं उन्हात तापवत ठेवलेली आणि आता ती पूर्णपणे सुकलेली आहे. थँक गॉड त्या दिवसानंतर पाऊस नाही पडला, नाहीतर अजूनच प्रॉब्लेम झाले असते. आणि जर तुम्हाला असं वाटतंय ना की तुमच्या बाल्कनीमध्ये सतत फुलं येत राहावी, तर हे सदाफुलीचं झाड लावा. आणि जेव्हापासून मी हे लावलंय ना तेव्हापासून मी पाहते रोज एक तरी फुल असतंच, आणि यावेळेस तर चक्क 30 फुलं आली आहेत. संध्याकाळी अनिकेत आल्यावर काय आम्हाला सुचलं आणि गादी नरम होईल म्हणून आम्ही असं मारायला लागलो, तर डबल काम वाढलंय आमचं. एवढ्या जोरात मारता मारता अनिकेत साहेबांनी गादीच फाडली. म्हणजे क्या चल रहा है भाई साहब ये लाईफ में, काय समजतच नाहीये. मी मिशोवरून ना काही वॉलपेपर्स मागवलेले, त्यातला हा एक आलाय जो असा गेरूच्या कलरमध्ये आहे, आणि अजून एक ब्लॅकमध्ये मागवलाय थोडाशा डिफरंट डिझाईनमध्ये. चांगला दिसत होता, पण आमचा प्लॅन चाललेला रिटर्न करायचा. पण मग असा विचार आला की कशाला आता एवढीशी गोष्ट रिटर्न करत बसायची, त्यापेक्षा बाहेर खूप मोठी वॉल आहे त्याला लावून टाकूयात. डोरच्या बाहेरच बऱ्यापैकी मोठा स्पेस आहे आणि 3 वॉल्स आहेत, त्याच्यामुळे म्हटलं एका वॉलला असं लावून बघूयात कसं दिसतंय. आणि सरप्राइझिंगली खूप मस्त दिसत होतं. तुम्हाला हवं असेल तर कॉमेंट फॉर द लिंक. ओके बाय.